खगोलशास्त्रात रस असणाऱ्या प्रेक्षक, संशोधक आणि सर्वसामान्यांना अद्वितीय अनुभव देण्यासाठी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या भौतिकशास्त्र विभागाच्या कॉस्मॉस ॲस्ट्रॉनॉमी क्लबच्या वतीने सेलेस्टिया 2025 हा अभिनव उपक्रम 4 एप्रिल रोजी दुपारी 1च्या पुढे MIT WPUच्या परिसरात राबवण्यात येणार आहे, अशी माहिती MIT WPUचे कुलगुरू डॉक्टर RM चिटणीस व कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। विज्ञानाच्या जिज्ञासेला आणि खगोलशास्त्रीय संशोधनाला चालना देण्यासाठी MIT WPUचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांनी विश्वरूप दर्शन आर्यभट्ट वेधशाळा स्थापन केली आहे। या कार्याला पुढे नेण्यासाठी MIT WPUचे कार्याध्यक्ष डॉक्टर राहुल कराड यांचे विशेष योगदान आहे। सेलेस्टिया 2025 याच्या माध्यमातून नागरिक अत्याधुनिक दुर्बिणीतून विश्वाचा अनुभव घेऊ शकतील। तसेच सूर्याचे निरीक्षण सत्रे असतील, दुर्बिणीतून सूर्यावरील डाग दाखवले जातील। तसेच प्रदर्शन स्टॉलवर आम्ही काढलेली खगोलीय छायाचित्रे आणि उपग्रहांची प्रतिमा प्रदर्शित केली जातील। विद्यार्थी खगोलशास्त्र, खगोल भौतिकी आणि अंतराळ विज्ञान या विविध विषयांवर पोस्टर सादर करतील। माजी उपजिल्हाधिकारी व खगोलशास्त्रीय रस असलेले दत्ता देवगावकर हे खगोलशास्त्र लोकांपर्यंत पोहोचवणे यावर विचार मांडतील। नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे विशिष्ट प्राध्यापक डॉक्टर यशवंत गुप्ता हे रेडिओ डोळ्यांनी विश्वाचा शोध यावर माहिती देतील। इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्सचे वरिष्ठ संशोधक लिगो इंडिया व गुरुत्वाकर्षण लहरींच्या खगोलशास्त्राचे भविष्य यावर बोलणार आहेत। यानंतर वेधशाळेत आकाश प्रदर्शन आणि तारे निरीक्षण सत्रे आहे, ज्यात गहन आकाश आणि ग्रहांचे निरीक्षण समाविष्ट असेल। सेलेस्टियाचा मुख्य उद्देश जिज्ञासा जागृत करणे, वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि अंतराळातील आश्चर्य समुदायापर्यंत पोहोचवणे हा आहे। तसेच 18 एप्रिल रोजी HAM रेडिओ प्रात्यक्षिक आणि पुरातन रेडिओचे प्रदर्शनही आयोजित केले आहे। हे असे तंत्रज्ञान आहे जे शोध, बचाव, रहदारी नियंत्रण आणि इतर समुदाय कार्यक्रमांसारख्या उपक्रमांना मदत करते। नैसर्गिक आपत्ती, सार्वजनिक आणीबाणी किंवा इतर परिस्थितीत जेथे पारंपरिक संप्रेषण प्रणाली अयशस्वी होते तेथे HAM रेडिओ महत्त्वाची भूमिका बजावते। यावेळी HAM रेडिओ ऑपरेटर दत्ता देवगावकर हे रेडिओ संप्रेषणाच्या मूलभूत गोष्टींसह HAM रेडिओ तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत। तसेच देवगावकर यांच्या मालकीच्या पुरातन रेडिओ संचाचे प्रदर्शनही पाहायला मिळणार आहे। या पत्रकार परिषदेला डॉक्टर अनुप काळे, डॉक्टर प्रसाद जोगळेकर, प्राध्यापक अनघा करणे व विद्यार्थी ओजस धुमाळ उपस्थित होते। आणि ज्यावेळेला हा प्रकल्प डॉक्टर विश्वनाथ कराड सरांपर्यंत गेला त्यावेळेला त्यांनी त्याचं ॲक्सिस किंवा दिशा थोडी बदलली। आताची जी दिशा आहे की संपूर्ण पुण्यासाठी, संपूर्ण महाराष्ट्रासाठी किंवा संपूर्ण भारतासाठी ही फॅसिलिटी कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून द्यायची। आणि सुंदर एरिया MITच्या मागची टेकडी आहे, त्याच्यावरती एक छोटेखानी ही प्रयोगशाळा बांधली, त्याच्यामध्ये हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे टेलिस्कोप आहेत आणि त्याला तुम्हाला समजून देणारी अशी आमची फॅकल्टीज टीम आहे। आणि ही सगळे जे विद्यार्थी जमलेत त्यांचा तो क्लब आहे, ॲस्ट्रॉनॉमी क्लब आहे। मॅनपॉवर आहे, इक्विपमेंट्स आहे, जागा आहे, समजून देणारी प्राध्यापक आहेत। जास्तीत जास्त लोकांनी इथे यावं आणि त्याचा फायदा घ्यावा।